हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आपण रोज नवीन टॉपिकवर बोलतो. आज थोडं विषय वेगळा थोडासा घेऊ. मला एक बोलायचं आहे की मी बघते लोक अंधविश्वासावर खूप फसतात. मला बघा, मी बोलले मला प्रॉब्लेम्स आहेत, मला हे होतं आहे, मला ते होतं आहे, म्हणून जे आपण आता समजा एखादी गोष्ट आपली आपण चेक करतो. मी स्वतः पत्रिका बघते. आता प्रॉब्लेम्स आहेत तर मी माझी पत्रिका बघून त्याच्यावर काहीतरी हे करू शकते. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपले लिहिलेलं आहे किंवा कर्म जे बोलतो, जोपर्यंत त्यातून आपली सुटका होत नाही आपण काही करू शकत नाही. कोणीच काही करू शकत नाही. नामस्मरण हा एकच पर्याय आहे माझं. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भोंदूगिरीत फसू नका. आपण ठरवलं तर मी नामस्मरण करते, त्याच्यानंतर मी साधना वगैरे पण करते, पण आपल्या अडचणीला लगेच पर्याय नाही, वेळ लागणार. जर आपण काही कर्म आपले खराब, आता पहिल्या जन्माच्या गोष्टी, आत्ताच्या जन्माचे जे काय असेल, पण आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. चांगले कर्म केले चांगले फळ मिळणार, वाईट कर्म केले तसे फळ मिळणार. मिळू दे, प्रॉब्लेम नाही. स्वतःची लढाईची ताकद ठेवा. मी तुमच्याशी शेअर करते, कारण आहे आज मी पत्रिका बघते, मी वास्तू बघते, पण जर मी माझे प्रॉब्लेम जर स्वतः हे सगळं करून सॉल्व करू शकत नसेल, म्हणजे तर कुणीच नाही करू. प्रत्येकाचे सेम प्रॉब्लेम्स ते सॉल्व होऊ शकत नाही. एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीत पैसे टाकू नका. तुम्हाला तुमची पत्रिकेमध्ये काही चेक करायचं असेल, तुम्ही फ्री, मी तुम्हाला सांगते, मला काही पैसे नको. वास्तूचे काही पॉईंट्स असतील, कुठे काय असेल, मी ते पण सांगते तुम्हाला. पैसे नाही, पैशामध्ये पैसा हा सेकंडरी झाला, ठीक आहे. मला पैशाचाच मेन प्रॉब्लेम आहे, बट त्या पैसे या सगळ्या गोष्टीतून कमवलेला पैसा तो काय 100, 200, 500 हजारनी माझं काही प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार. त्यामुळं मला काही तो इंटरेस्ट नाही. माझं एकच म्हणणं आहे, कुठल्याही भोंदूगिरीत कोणावरही विश्वास करू नका. तुम्ही फक्त तुमच्या कर्मांवर विश्वास ठेवा. स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींचं करा. तुम्ही ज्याला देवाला मानता त्याला नामस्मरण करा. सकाळच्या रोजचे अर्धा तास 15-20 मिनटं जे काय द्यायचे द्या. खूप फरक येईल. मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. कसं होतं, माणूस डिस्टर्ब होतो, आणि माणूस डिस्टर्ब झाला ना की पुढे काही तुम्हाला दिसत नाही, काही सुचत नाही. त्यामुळे एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, अडचणी ह्या येत राहणार, तसंच पुढे जायचं आहे. प्रॉब्लेम सॉल्व करायला तुमची सपोर्ट मिळतो. जसं म्हणजे अडचण बघा, ज्या गोष्टी आहेत आपल्या प्रारब्ध आपण चुकवू शकत नाही. प्रॉब्लेम बाहेर पडणार, सगळं ओके होणार, वेळ जाणार. कुणाच्याही, मी आता बघते ऑनलाईनमध्ये हे ॲप ते ॲप सगळं फेक आहे, खोटं आहे, ह्याच्यात काही होऊ शकत नाही. मी स्वामी समर्थांना मानते. मी भैरवाकडं दर आठवड्याला माझी चक्कर असते मंदिरात, मठात. काय होऊ शकत नाही, लगेच काय होणार नाही. जोपर्यंत तुमचे वाईट दिवस किंवा वाईट कर्म हे आता समजा माझी पनवती चालू आहे, 2.5 वर्षाची आहे, ढैया, तर त्याच्यातून मुक्त माझी कोणी नाही करू शकत. एवढंच आहे की स्वामी सपोर्ट करतात, भैरवाचा सपोर्ट आहे, पण जग आहे ते प्रारब्ध चुकवू शकत नाही आपण. इतके फेक लोक आहेत, इतके खोटं आहेत. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. फक्त तुमचं देवच, नामस्मरणच सगळे कर्म तोडू शकतो. स्वामी समर्थ बोला, जय काल भैरव. सगळ्यांचं चांगलं हो. स्वामी सगळ्यांना सपोर्ट करो.